बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी. तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ, मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावात कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भुजबळ एकाच मंचावर येणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीत मला मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, 7 ते 8 दिवस थांबायला सांगितलं होतं, छगन भुजबळांची स्पष्टोक्ती. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाआधीच पुण्यात अजितदारांच्या समर्थकांची बॅनरबाजी. पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा बॅनरवर उल्लेख. लाडकी बहीण योजनेत तक्रारी आलेल्या सर्व अर्जांचीच छाननी होणार. बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, मंत्री अदिती तटकरेंची माहिती. मंत्रालयातील सुरक्षेत अतिरिक्त वाढ. मंत्रालयात बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित. मंत्रालय परिसरातील आंदोलन आणि तोडफोडीनंतर खबरदारी. आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं आहे ते कर. मुंब्र्यातील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली. फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग. काश्मीरचं कश्यप होऊ शकतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून संकेत. जम्मू काश्मीरच्या कलम 370 आणि दहशतवादावरही शहांचं भाष्य. म्हाडाच्या पुणे विभागातील 6,994 घरांसाठी 28 जानेवारीला सोडत. अनामत रक्कम भरलेले 54,000 अर्जदार सोडतीसाठी ग्राह्य धरले जाणार. पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक 7 ते 8 मिनिटं उशिराने सुरू. बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल विलंबाने, प्रवाशांचा खोळंबा. दुरुस्तीच्या कामासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात आज पाणीपुरवठा बंद. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबईतील धारावीमध्ये भीषण अपघात. कंटेनर ट्रकची धडक बसल्यानं 6 कार खाडीत पडल्या. रात्रीच्या सुमारास अपघात घडल्यानं मोठा अनर्थ टळला. रोहित शर्माचा सिडनी कसोटीतून पत्ता कट. भारतीय संघाच्या सराव सत्रातून स्पष्ट संकेत. बुमराह जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर जाण्याची शक्यता.